जाहीर सूचना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की नदीमधील जलपर्णी काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे। त्यामुळे पाणी गढूळ येण्याची शक्यता आहे, तसेच पाण्याला वास येण्याची शक्यता आहे। तरी नागरिकांनी पुढील 8 दिवस पाणी उकळून व गाळून प्यावे असे आवाहन करण्यात येत आहे। तरी नागरिकांनी याची नोंद घ्यावी व महापालिकेत सहकार्य करावे ही नम्र विनंती। उल्हास नदीतील जलपर्णी काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे। मात्र ही जलपर्णी काढताना नदीतील पाणी ढवळले जात असल्याने नदीतील पाण्याचा रंग पिवळसर झाला असून या पाण्याला काहीशी दुर्गंधी देखील सुटली आहे। पाणी पिवळसर रंगाचे येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। केडीएमसी प्रशासनाने पाण्यावर केडीएमसीच्या जलशुद्धीकरण केंद्रात पुरेशा क्लोरीनच्या मात्र प्रक्रिया केल्यानंतरच हे पाणी पुरवले जात आहे। पाण्याचा रंग पिवळसर असल्याने नागरिकांनी घाबरून न जाता सदर पाणी गाळून व उकळून वापरण्याची खबरदारी घ्यावी असे आवाहन केडीएमसी प्रशासनाने केले आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेकडून नागरिकांना उल्हास नदीतून पाणी पुरवठा केला जातो। सध्या उल्हास नदीत जलपर्णीचा विळखा मोठ्या प्रमाणावर पसरला असून ते काढण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मशिनरीच्या सहाय्याने काम हाती घेतले आहे। या प्रक्रियेमध्ये जलपर्णी मुळासकट उपटून काढताना जलपर्णीच्या मुळाशी साचलेल्या गाळ ढवळून निघत असल्याने नदी पात्रातील पाण्याचा रंग गडद पिवळसर झाला आहे। एकीकडे जलपर्णी काढतानाच प्राधिकरणाच्या उद्योजन केंद्रातून पाण्याची उचल सुरू आहे। यामुळे जलशुद्धीकरण केंद्रात गढूळ पाणी वाहून नेले जात आहे। त्यामुळे पाणी पिवळसर झाले असून पाण्याला थोडासा वास येतोय। उल्हास नदीतून जलपर्णी काढण्यास सुरुवात झाल्यानंतर आज शहराच्या अनेक भागात पिवळसर रंगाचा पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी सोशल मीडियावर नागरिकांकडून सुरू झाल्या आहेत। अनेक भागात पिण्याचे पाणी फिल्टर केल्यानंतरही पिवळसर रंगातच राहत असल्याने नागरिकांमध्ये भयाचे वातावरण निर्माण झाले आहे। याबाबत केडीएमसी प्रशासनाने महापालिकेच्या 12व्या जलशुद्धीकरण केंद्रातील पाण्यामध्ये क्लोरीनची मात्रा योग्य ठेवून पाणी शुद्ध केलं जात आहे। मात्र पाण्याचा कलर पिवळसर असल्याने नागरिकांनी घाबरून न जाता सदर पाणी गाळून उकळून वापरण्याची खबरदारी घ्यावी असे आवाहन केडीएमसी प्रशासनाकडून करण्यात आले आहे। नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी केडीएमसी प्रशासनाकडून प्रसिद्ध पत्र काढण्यात आले आहे। तसेच जागोजागी रिक्षांमध्ये अनाउन्समेंट करण्यात येत आहे।